नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। रुग्ण हक्क परिषदेचे मुंबईतील एक प्रमुख पदाधिकारी आदरणीय पवार साहेब आज नवी मुंबईमध्ये आहेत। त्यांचे सहकारी जाधव साहेब सुद्धा आहेत। पवार साहेब, काय सांगाल, आज नवी मुंबईमध्ये काय दौरा होता? नमस्कार, जय भीम, जय संविधान। मुळामध्ये रुग्ण हक्क परिषद ही संघटना ही समाजातील दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत आणि अल्प दरामध्ये, सवलतीच्या दरामध्ये त्यांना उपचार मिळवण्यासाठी आम्ही सहकार्य करत आहोत आणि शासकीय योजनेतून जास्तीत जास्त लोकांना कशा प्रकारे उपचार मिळवून आम्ही त्यांना मदत करत आहोत। त्याचप्रकारे ज्या प्रकारे आम्ही संपूर्ण मुंबईमध्ये अनेक लोकांना उपचार करण्यासाठी मदत केली आहे, त्याचप्रमाणे नवी मुंबईमध्ये काही चॅरिटेबल रुग्णालय आहेत, जसे ज्यापैकी तेरणा हॉस्पिटल, DY पाटील हॉस्पिटल, या दोन हॉस्पिटलला आम्ही आज भेट दिलेली आहे आणि तेथील सोशल वर्कर व तेथील व्यवस्थापकांना आम्ही भेट देऊन आम्ही असं कळवलेलं आहे की ज्या प्रकारे माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्यामार्फत जी मोफत उपचाराबाबतची योजना जारी झालेली आहे, त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना आपण सहकार्य करावे याविषयी आम्ही रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने त्यांना विनंती केली। धर्मादाय रुग्णालये जी आहेत त्यांच्या बाबतीत आपण आता जे सांगितलात, मुंबई हायकोर्टाचे आदेश असतील किंवा शासनाच्या गाईडलाईन असतील, त्या नेमक्या काय आहेत हे आमच्या दर्शकांना सांगा। या गाईडलाईनबद्दल सांगायचं झालं तर काही वर्षापूर्वी एका पीडित व्यक्तीने जनहित याचिका दाखल करून न्यायालयाला विचारणा केली होती की या खाजगी रुग्णालयामध्ये गरिबांसाठी जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील त्यांना कशा प्रकारे उपचार मिळवले जातील। त्यानुसार माननीय उच्च न्यायालयाने एक तज्ज्ञांची समिती स्थापन करून त्यांनी या धर्मादाय रुग्णालयांना अशी एक योजना जारी केली होती की ज्याच्यातून जास्तीत जास्त जेवढ्या राखीव बेड आहेत, म्हणजे उदाहरणार्थ समजा एखाद्या हॉस्पिटलमध्ये 400 बेड आहेत तर त्यातील 10% बेड ह्या दुर्बल घटकातील लोकांसाठी उपचारासाठी वापरण्यात याव्या आणि त्याकरिता जो लागणारा खर्च आहे तो निधी हॉस्पिटलने त्यातून उत्पन्न करावा। उदाहरणार्थ समजा एखाद्या हॉस्पिटलचे संपूर्ण जे उत्पन्न आहे त्यातील 2% रक्कम ही राखीव ठेवून ती दुर्बल घटकातील रुग्णांना वापरण्यात यावी। या अशा प्रकारे माननीय उच्च न्यायालयाने अशी योजना स्थापन करून ते गरिबांना उपयोगी पडण्यासाठी तयार केलेली आहे। आता ह्या ज्या योजना आहेत, आपण अनेक रुग्णांना भेटी देत आहे आणि शासनाच्या गाईडलाईन्स असतील, हायकोर्टाच्या असतील, त्याप्रमाणे रुग्णालय या योजनांचा फायदा गरिबांना करून देतं की नाही या संदर्भात आपण पाहत आहे। एखाद्या ठिकाणी जर रुग्णालयांकडून दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना नियमबाह्य पैसे वसूल करण्याचा रुग्णालयांकडून प्रयत्न होतो, अशा अनेक तक्रारी असतात। अशा वेळी तुम्ही काय करता? बरोबर, अगदी योग्य प्रश्न विचारला आहेत, कारण की ही योजना लागू करून 2009 पासून जवळपास आज 15 वर्ष होत आलेले आहेत, परंतु बऱ्याच लोकांना ह्या योजना माहीत नाही। याला काही आपले प्रशासकीय अधिकारी व जे धर्मादाय रुग्णालय आहेत हे जबाबदार आहेत, कारण की ज्यावेळी ही योजना लागू झाली तेव्हापासून आजपर्यंत बरेच लोकांना, जर तुम्ही बऱ्याच तज्ज्ञांना किंवा समाजात वावरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना याविषयी विचारलं तर त्यांना त्याची माहिती नसते। आम्हाला फुले शाहू आंबेडकर चळवळीचं काम करीत असताना थोडासा अभ्यास करून या योजनेबद्दल माहिती मिळाली, त्यानुसार गेले वर्षभरापासून आम्ही हे काम करीत आहोत आणि राहिली गोष्ट लोकांना त्रास देण्याच्या बाबतीत हे आतापर्यंत सर्रासपणे चालू आहे, परंतु ज्यावेळी आमच्याकडे एखादी तक्रार येते किंवा एखाद्या व्यक्तीला उपचार करण्यासंबंधी काही
अडवणूक केली जाते, तर तेथे आम्ही जाऊन तेथील जे सोशल वर्कर असतात त्यांना आम्ही पत्रव्यवहार करून किंवा धर्मादाय आयुक्तांना पत्रव्यवहार करून किंवा तेही नाही ऐकले तर आम्ही प्रत्यक्षात आरोग्य मंत्र्यांना पत्रव्यवहार करून आम्ही ही योजना शक्यतो लागू करून त्याला उपचार मोफत मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू। आता रुग्ण हक्क अभियान हे आपलं जे अभियान आहे ते केवळ मुंबई पुरतं मर्यादित आहे की आपण महाराष्ट्राच्या इतर ग्रामीण भागात सुद्धा जाणार आहात? संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही हे काम करीत आहोत। आम्ही जरी मुंबईमध्ये आमचं कार्यालय असलं तरी आम्ही विविध जिल्ह्यांमध्ये आमचे प्रतिनिधी आम्ही नियुक्ती केलेले आहे। ते बऱ्याच लोकांना सेवा देत आहेत आणि ज्यांना काही अडचण आली तर आम्ही इथे फोनद्वारे किंवा प्रत्यक्षात काही ठिकाणी जाऊन आम्ही त्या केसेस आम्ही हँडल केलेल्या आहेत। काका तुम्ही काय सांगाल हे जे अभियान आहे रुग्ण हक्क अभियान या संदर्भात तुम्ही काय सांगाल? आतापर्यंत 1 वर्षापासून भरपूर कष्ट सगळ्या रुग्णांना मदत केलेली आहे आणि खरोखर चांगले काम करत आहेत। तुम्ही जे अडले नडलेले लोक असतात त्यांना काय सांगाल? अडले नडले लोकांना मी असं सांगेल की त्यांनी जास्तीत जास्त मदत आमच्या कार्यालयात येऊन द्यावी। आपण महाराष्ट्राच्या इतर भागात सुद्धा या लोकांच्या समाजसेवेसाठी जायला तयार आहात का? हो। अजून काय सांगाल? तुम्हाला काय बोलायचं आहे याबद्दल? काहीच नाही। ठीक आहे। ते रुग्ण हक्क परिषदेचे आपणही एक महत्त्वाचे पदाधिकारी आहात। लोकांना तुम्ही काय काय देणार आहात? काय लोकांसाठी करणार आहात? काय सांगाल? लोकांना मी एवढंच सांगू इच्छितो की आम्ही रुग्ण हक्क परिषद आणि रुग्ण हक्क अभियान हे दोन्ही गोष्टी चालवतो आहोत आणि याचा जास्तीत जास्त लोकांनी आमच्या ऑफिसला येऊन फायदा घ्यावा हीच लोकांकडे अपेक्षा करतो मी। पवारसाहेब, एकदा लोकांनी आपल्याशी संपर्क साधण्यासाठी लोकांना आपले परत एकदा नंबर सांगा। मी संपूर्ण महाराष्ट्रातील सामान्य जनतेला त्यांना रुग्णालयासंबंधी काही प्रश्न असतील, त्यांना काही आर्थिक अडचण असेल तर त्यांना मी शक्यतो विनंती करतो की त्यांनी रुग्ण हक्क अभियानाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा। आमचं कार्यालय शिवडी येथे आचार्य दोंदे मार्ग शिवडी गणेशनगर नंबर 2 येथे आहे आणि आमचा संपर्क क्रमांक आहे 9967415959। माझं नाव आहे प्रवीण शिवराम पवार व मी मुंबईचा सचिव आहे। सांगा। माझा नंबर आहे 8591406551। या नंबरवरती संपर्क साधून आणि ऑफिसला संपर्क साधून जे तुमचे काही प्रॉब्लेम असतील ते आम्ही जास्तीत जास्त सोडवायचा प्रयत्न करू। तुमचा काका नंबर सांगा, नाव सांगा। माझं नाव नानाजी विठोबा महाले। माझा नंबर आहे 8691824593। परत एकदा सांगा। 8691824593। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। रेशन दुकानात काळा बाजार, पाणी खात्यात पाणी मुरतंय, पोलीस ऐकूनच घेत नाहीत, अनधिकृत बांधकाम करणारी माफिया, पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही, प्रशासन निद्रा अवस्थेत। थांबा, घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत। समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो। साथ तुमची, हिंमत आमची। होला हो करता येत नाही आम्हाला, आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा। आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद। तानाजी कांबळे, संपादक